नमस्कार, मी अपर्णा हाऊसवाईफ अपर्णा या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात, शुभ सकाळ. आणि आज आहे गुरुवार. तर आजचा दिवस तुम्हाला सुख, समृद्धी, शांती, आरोग्य, सौख्य आणि आनंदाचा आरोग्याचा जावो असं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर आत्ता वाजलेत सकाळचे 6:30 आणि माझं आवरून वगैरे झालेलं आहे. मला मुलांच्या डब्याची तयारी करायची, शाळा आहेत मुलांच्या आज पण. आणि कशा आहात मंडळी हे सांगायला विसरू नका. आणि पाऊस वगैरे कसा आहे, तुमच्याकडे आहे का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि चला तर मग आवरून घेते. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे आयुष्य हे एकदाच आहे मंडळी, परत परत नाही. त्यामुळे आयुष्य हे एकदाच असल्यामुळे मन मारून नाही तर मन भरून जगा. पण आपण आयुष्य आपलं आपल्या पद्धतीने मन भरून जगत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास नाही होणार याचं भान ठेवा. तर चला तर मंडळी, मग मी लवकर डब्याची तयारी करून घेते, कारण 1 नाही 2 नाही 3 डबे तयार करायचे आहेत मला. तर चला तर मग मंडळी, करून घेते स्वयंपाक वगैरे आणि नंतर बोलूयात. आज मुलांच्या टिफिनसाठी मला बनवायची होती बटाट्याची सुकी भाजी. तर म्हणून मग इथे कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी लावते. 2 शिट्ट्या देऊन घेतल्यानंतर छानपैकी बऱ्यापैकी शिजतात पण आणि लवकर होतं पण. आणि सकाळी सकाळी आवरायची घाई असते ना, त्यामुळे मग कुकरमध्येच लावते. आणि जर कधी असं वेळ वगैरे घाई नसेल, मला जास्त वेळ असेल घाई नसेल, तर मग कढई किंवा पातेल्यातच बटाटे उकडायला घेते मग मी. पण आता सकाळची वेळ होती, मग त्यामुळे म्हणलं इथे मी बटाटे ठेवले. आता गॅस सुरू करून दिला आणि आता माझं म्हणजे काम होईपर्यंत पण होतील शिट्ट्या. तर आता माझं इथं दूध पॉकेट फोडायचं काम सुरू आहे. आणि मग दूध पॉकेट म्हणजे मुलं झोपले तोपर्यंत, मग उठल्यानंतर दूध लागतं त्यांना. आणि शाळेत सकाळी जायची घाई असते, त्यामुळे मग अगोदर मुलं हे सगळे उठायच्या अगोदर मग माझे कामं आवरून घेते. आणि मग इथं दूध वगैरे तापून घेते मी. आणि रात्रीच आणत असतात दूध, पण ते काय थंड पॉकेट होतं त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं. आणि त्या म्हणजे सुरू करायचा म्हणजे तापवायचा कंटाळा केला होता रात्री, मग त्याच्यामुळे सकाळी तापवते दूध आता हे. तर मग एका साईडला आता दूध वगैरे ठेवून देते. मग तर दूध वगैरे चांगलं असतं, तर जास्त नाही कधी तर थोडंसं पाणी वगैरे वापरते मी दुधासाठी, कारण दूध चांगलं देतात. घरगुती दूध आहे आणि बरेच वर्ष झाले एकाच मामांकडे दूध पण घेते माझं. जवळजवळ जसं मी लातूरला राहायला आले तसं एकाच मामांकडचं दूध आहे. तर कधीही चेंज वगैरे केलेलं नाही. तर ह्याच दुधाचं मी पण तूपच बनवत असते, म्हणजे ह्याच दुधावरती साई एवढी छान येते ना मंडळी. तर मग प्रामाणिकपणाने मामा पण चांगलं दूध देतात, तर मग आपण पण कष्टाचे पैसे देतात ना, मग त्यामुळे. तर मग आता इथे दूध पण तापत ठेवलं आहे मी. आता राहिलेले कामं करून घेते. तर आता इथे मी रॅकला भांडे लावून वगैरे घेते. तर भांडे रात्रीच मी घासून ठेवत असते, कारण सकाळी सकाळी आपल्याला कामाला पण येतात. पण रात्री लगेच भांडे रॅकला लावून घेत नाही, ओले असतात, मग त्याचं पाणी वगैरे पेपरवरती पडतं. मग त्यामुळे मग सकाळीच भांडे लावायचं पण काम सुरू होतं माझं. मग भांडे वगैरे लावून घेतले. आणि तर बटाटे झाले होते, तर बटाटे सोलून घेते साल काढून. तर याच्यात तेवढ्यात मला याने पाणी मुलांना ठेवण्यासाठी गरम करण्यासाठी कळशी आणून दिली होती. मग ते कळशी आणून ठेवली गॅसवरती पाणी तापत. आणि मग मी बटाट्याची साल वगैरे काढून घेतली. तर घाई गडबड असते, इकडे भाजीला फोडणी वगैरे देऊन घेते. जिरे मोहरी टाकली, कांदा लसूण अद्रक वगैरे टाकलेले. आणि मग पटापट भाजी वगैरे म्हणजे करून घेतली ना मंडळी. तर असं म्हणजे हे होत नाही आणि उशीर होतं आहे. आणि कसं सांगायचं म्हणलं तर मला ह्यांची खरंच खूप मदत असते. सकाळी सकाळी फक्त टिफिन बनवते मी, पण मुलांचं आवरण्यापासून आंघोळ्यापासून नाही घालतात मुलांना आंघोळ्या वगैरे फक्त मुलींचं मी करत असते. तर बऱ्यापैकी मदत मला ह्यांची असते, त्यामुळे असं एवढं हे नाही घेते. पण सकाळी सकाळी घाईचं असते. आणि त्यातल्या त्यात मुलींची व्हॅन सकाळी 8:30ला येते ना, मग त्याच्यामुळे मग नंतर पाठमागून टिफिन द्यायला नको, म्हणून जेवढं होईल तेवढं शक्यतो घाई गडबड का असते ना, पण सकाळीच उरकून घेत असते. तर इथे माझी बटाट्याची भाजी होत आलेली आहे. आता सुकी बटाट्याची भाजी वगैरे बनवून घेतली आहे. आणि मुलांना कमी असं म्हणजे तिखटमध्ये आणि कमी तेल वापरूनच बटाट्याची भाजी वगैरे कुठलीही बनवत असते. तर इथे पण मुलांचं तर दूध लगेच काढून ठेवले मी. दूध वगैरे घेतलं आणि बोर्नविटा वगैरे टाकून ठेवला आहे. आंघोळ्या वगैरे झाल्यात, मुलांच्या आवरून घेतले ह्यांनी मुलांचं. मग आता इथं मला चहा करायचा होता, तर इथं मी दोघांसाठी चहा बनवायला ठेवला. आणि चपाती बनवून घेणार होते, पण तेवढ्यात बोलले 15 ते 20 मिनटं वेळ आहे, मग तोपर्यंत दूध वगैरे हे करून म्हणजे चहा वगैरे बनवून दे. तर मग आता इथं चपाती घेतली मी बनवायला आणि चपाती बनवून घेतल्यात. तर तिघांचे डबे असतात, स्वरा, वेदांत आणि तन्वीचे. तर माझ्या मोठ्या मुलीचं नाव तन्वी आहे, स्वरा 2 नंबरची आणि वेदांत 3 नंबरचा आहे. तर मग आता इथं चपाती वगैरे बनवून घेतले. पण असं मी जास्त तर शक्यतो भाजी पोळी डब्याला देत असते, कारण मुलांना असं
बाहेरचं काही वगैरे देत नाही मी मुलांना. तिथं माझ्या चपात्या पण आता मुलांच्या टिफिन पुरत्या मी 4 ते 5 चपात्या बनवून घेतल्या होत्या. तर मग आता मुलांच्या डबे पण वगैरे भाजी वगैरे भरली होती. तर मग आता ते इथे चपाती थंड झाली होती, ते वेदांचा टिफिन भरत होते आणि वेदांचं आवरून दिलं. तर हाय मंडळी, आता सध्या सकाळचे 8 वाजलेत आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे, मुलांचं पण वगैरे आवरून झालं आहे आणि वेदांत गेलेला आहे शाळेमध्ये आणि स्वरा पण तयार होऊन उभारली. तर पण थोडासा रुसवा आला आहे रुसवाबाईला, म्हणजे टायमाच्या अगोदर आवरले आणि अर्धा तास बाकी आहे आणखी. आणि मला बोलते मम्मी जाऊन थांबू दे, तिथं व्हॅन येते. तर मी म्हणलं अर्धा तास बाकी आहे, काय करायचं एवढं लवकर जाऊन थांबून म्हणलं. त्याच्यानंतर रुसली आहे माहिती का. स्वरा इकडं बघ, स्वरा हाय कर, स्वरा हाय कर. बघा रुसूबाई, रुसू आमची. तर मुलांचं कसं असतं माहिती आहे का, अति घाई एक तर आवरत नाही आणि जर पटकन आवरलं तर मग हे असं करतात. मग रुसायचं असतं वेळेच्या अगोदर, तिथं जाऊन थांबायचं असतं कधी आणि पटकन जाईल असं होतं आहे तिला माहिती आहे का. तर चला तर मंडळी, मग सगळ्यांचं आवरलेले तर राहिलेले कामं वगैरे मी पण करून घेते आणि व्लॉग कंटिन्यू करते पुढे पण. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळी सगळ्यांचं आवरून झाल्याच्या नंतर मग म्हणजे पूजा वगैरे करून घेतली आता. आणि त्यातल्या त्यात आज महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा गुरुवार, आणि स्वामींचा गुरुवार म्हणले की मग एक उत्साह वेगळाच असतो पूजा वगैरे करण्यासाठी. आणि त्यातले तर स्वामींना जलाभिषेक दुग्धाभिषेक वगैरे करून घेतला आणि मग व्हिडिओ वगैरे म्हणजे आता बनवायला सुरू केलं. पूजा वगैरे झाली माझी. आणि कसं होतं माहिती आहे का, पूजा वगैरे बनवत जर व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर एकाग्रत मनाने पूजा वगैरे करता येत नाही. आणि त्यातले त्यात आज गुरुवार पण स्वामींचा आणि आज आहे निर्जला एकादशी. तर निर्जला एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, जय शिवराय सगळ्यांना. तर एक थोडंसं मला बोलायचं होतं की मला बरेच जण खूप दिवसापासून म्हणतात की ताई तुम्ही शिवरायांची पूजा म्हणजे मूर्ती देवघरामध्ये असं म्हणजे देवघरावरती ठेवली. तर हो मंडळी, माझ्याकडे जागेची कमतरता पण आहे आणि म्हणजे जागा भरपूर आहे स्वामींच्या आशीर्वादाने, असं म्हणत नाही की जागा नाही आहे म्हणून. पण कुठंतरी म्हणजे शो म्हणून मला असं ते महाराजांची मूर्ती वगैरे ठेवायला नाही आवडत आहे. तर देवाऱ्यामध्ये रोजच्या नित्यसेवा म्हणजे जेवढ्या आपण देवाच्या नित्यसेवा असतात तेवढ्या सेवेमध्ये मी शिवरायांची पण पूजा वगैरे करते दररोज. कारण ते आहेत म्हणून ते होते म्हणून आपण आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर अखंड स्वराज्याचे स्वराज्यजनक असं छत्रपती महाराजांना शिवरायांना आपण म्हणू शकतो. तर मग आणि मला असं नाही आवडत की तिथं ठेवायला. मी जसं घेऊन आले नाही, सिद्धेश्वरची यात्रेमधून आणली होती शिवरायांची मूर्ती, आता जवळजवळ 2-4 वर्ष झालं आणली आणि जसं देवाच्या ह्याच्यामध्ये ठेवून दिली तर तसंच आहे. तर थोडंसं म्हणजे देवघरावर ठेवू नये असं मला बरेच जण बोलले. पण कसं आहे माहिती आहे का, थोडंसं म्हणजे जागेच्या कमतरतेमुळे मी देवघरावर ठेवली. पण तसं काही नाही. आणि जसं देवाची नित्यसेवा होती तसं माझ्या हातून रोज शिवरायांची पण पूजा वगैरे होती. तर कसं आहे मंडळी, इतरत्र कुठेतरी असं म्हणणं हे होऊन ह्याच्यापाशी बस म्हणजे इथं बस तिथं बस बसण्यापेक्षा जितकं आपण अध्यात्माकडे ओळखाल ना तितकं चांगलं आहे. आणि खरंच एक वेळेस म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये कोणी ना कोणीतरी साथ नक्की सोडतं, पण भगवंत आपली साथ कधीही सोडत नाहीत. आणि त्यातले तर स्वामींचं माझ्या आयुष्यामध्ये जसं आगमन झालं तसं खूप परिस्थिती वाईट होती, तिच्यातून चांगले दिवस पण आलेत आणि चांगलं आहे पण. त्याच्यामुळे मी स्वामींना असं कधीही नाही हे करत आहे. माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी नित्यसेवा वगैरे करते स्वामींची. आणि रोज फक्त एकच माळ मी जप करते आणि गुरुवारी 11 माळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामस्मरण म्हणजे माळीवर जप असतो. आणि स्वामी सारामृतचं सांगायचं म्हणलं तर फक्त गुरुवारीच 21 अध्यायाचं करते. आणि ज्या दिवशी मला असलच सेव त्या दिवशी मग ते नित्यसेवेचं वगैरे 3 अध्याय वगैरे वाचत असते. तर चला तर मग मंडळी, आता घेते कामं वगैरे आवरून. पूजा वगैरे तर झाली आहे, तर बाकीचे कामं राहिलेत. आभाळा आलेले, पाऊस येतोय, सडाक्यावर सडाके पडत आहे. जास्त काही मोठा नाही आहे पण राहिलेत थोडेसे कामं, भांडे वगैरे राहिलेत. तर घेते करून आणि मग नंतर कंटिन्यू व्हिडिओ करेलच. हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर सकाळी देवपूजेच्या नंतरचा व्हिडिओ वगैरे मी कुठलाही शूट केला नाही. वेदांतला वगैरे शाळेतून घेऊन आले पण बाहेर पाऊस येत असल्यामुळे मला काही शूटिंग वगैरे काही करता आलं नाही बाहेरचं. तर चला तर म्हणलं मग आता 5 वाजले
तर 5चं रुटीन थोडंसं शेअर करूयात. तर आता तूप वगैरे कढवायला ठेवलं होतं मी, तर तूप वगैरे झालेलं आहे. चहा वगैरे तर नाही घेतला आज, कारण वातावरण आहे चहा पिण्यासारखं, पण कंटाळा आला चहा बनवायचं म्हणून. आणि मुलांना दूध वगैरे करून दिलं, पण असंही चहा बऱ्यापैकी कमी केलंय, त्याच्यामुळे चहा प्यायचं काही इच्छा होत नाही आता. तर चला मग तूप वगैरे हे करून घेते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. तर मग माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेस माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि प्रयत्न माझेच मंडळी, तर साथ मला तुम्हाला सर्वांची पाहिजे. तर चला तर मग आता तुपाचं वगैरे करून घेते, चाळून वगैरे घ्यायचं राहिले आणि व्हिडिओ इथंच थांबवते. तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर इथे मी जे तूप बनवलं होतं ते तूप आता थोडंसं बऱ्यापैकी थंड झालेलं होतं, तर ते आता डब्यात भरून ठेवायचं काम सुरू आहे. आणि घरी बनवते हे तूप ना मी असं म्हणजे घरी म्हशी वगैरे नाही आहे, ते विकत्रीचं दूध घेते मी, त्यावरतीच साहित्य तेच फ्रीजमध्ये साठवून याचं 15 दिवसाला मी तूप करते. तर बऱ्यापैकी 1-1.25 किलो ते म्हणजे 2 किलोच्या आसपास माझं तूप नेहमी होतं, म्हणजे विकत घ्यायची वगैरे काही गरज लागत नाही. आणि दूधवाली मामा एकदम डब्बा भरून सुद्धा एवढं शिल्लक राहिले. मग छोट्याशा डब्यामध्ये काढून जेवढं तूप झाले तेवढं आता साठवून घेतलं ह्या डब्यामध्ये, म्हणजे काढून घेतले. आणि शिल्लक बरंचसं राहिले तर मग आता हे दुसऱ्या एखाद्या डब्यामध्ये वगैरे काढून घेते. आणि घरचं साजूक तूप आहे, त्यामुळे असं खायला पण मुलांसाठी वगैरे चांगले. तर चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.